तर खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते आता, कारण आता दहीहंडीची बी कामं चालू होती आणि वेळच भेटत नव्हता. आणि आता बाप्पाचं आगमन पण होणार आहे, म्हणलं चला एक डिझाईन करूया युट्यूब साठी आणि पूर्ण डिटेल मध्ये सांगूया काय कसं. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू. तर फोटोशॉप मध्ये आपण बाप्पाची इमेज कट केलेली तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही झूम करून जर पाहिलं ना, तर प्रॉपर मध्ये आपण असं कट केलेलं आहे. तर तुम्हाला पण असं प्रॉपर मध्ये कट करायचं असेल ना, तर मी पेन टूलवर व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या युट्यूब चॅनेलला. 1-2 दिवस तुम्हाला टाइम लागेल, पण एकदा तुम्हाला समजलं ना कसं कट करायचे, मग तुम्ही कुठंच पीएनजी मागणार नाही, कुठंच काय करणार नाही. स्वतः तुम्ही मटेरियल स्वतःच तयार करणार. मला खूप जण म्हणतात, दादा स्वतःचं मटेरियल कसं तयार करायचं, कुठून घ्यायचं, कुठं भेटतं त्यांना असे भारी भारी इमेजेस पीएनजी. तर मी तुम्हाला खरं सांगतो, जे रियालिटी ना तेच सांगतोय. तर हे फोटो वगैरे तुम्हाला नाही का पिंटरेस्टला भेटून जाईल. समजा इथं मी हे आहे गणेश जर टाकले ना इमेज, आता तुम्ही मज्जा बघा फक्त. हे बघा इथं एवढे तुम्हाला फोटो बघायला भेटतात. समजा आता हा फोटो आवडला मला, ह्याच्यावर मी क्लिक केलं तर इथं तुम्हाला फोटो बघायला भेटतील वेगवेगळे बाप्पांचे. फक्त तुम्हाला काय करायचे, हे डाउनलोड करून ह्याला थोडं रेमिनी वगैरे इनहॅन्स वगैरे करायचं आहे फोटो. आणि बाकी तुमच्या समोर इथं फोटो कट केले, तसंच तुम्हाला सिंपल कट करायचं. व्हिडिओ तर मी टाकलेला आहे पूर्ण डिटेलमध्ये. मग तुम्ही स्वतः मटेरियल तयार करू शकता. आता हे पीएनजी तयार झालं. बाकी कॅलिग्राफी बघू शकता तुम्ही, हे आपण बनवलेलं नाही. तुम्ही ह्याच्या जागी फॉन्ट यूज करू शकता. आता बॅकग्राऊंड कसं बनवायचं मी ते तुम्हाला सांगणारच आहे. बाकी असं काहीच नाही करण्यासारखं वेगळं काही. तुम्ही सर्व स्वतः तयार करू शकता, कुठं मागायची गरज नाही तुम्हाला. कारण अगोदर मला वेळ अवघड वाटायचं, पण नंतर समजायला लागलं तेव्हापासून मी स्वतः तयार करते सगळं. तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण. तर आपल्याला एक साईज घ्यावं लागेल सर्वात पहिलं. आता फोटो तर कट केलेला आहे आपण इथं. तर आपण एक साईज घेऊया इन्स्टासाठी. 4x5 म्हणजे याची उंची 5 असणार आहे, रुंदी 4 असणार आहे. इंचेस मध्येच घेतोय आपण साईज. बाकी रिझोल्युशन 500 घेतलेले. आपली साईज जरा कमी आहे, त्यामुळं जेव्हा मी 10x10 8x10 घेईन ना, तर मी रिझोल्युशन 300 ठेवणार आहे. जशी मी साईज वाढवून तसं रिझोल्युशन मी कमी करणार आहे. बाकी तुमचे ह्याने तुम्ही घेऊ शकता. बाकी कलर मोड RGB, कारण आपल्याला सोशल मीडियाला टाकायचे. CMYK मध्ये पण कोण देत नाही. आता प्रिंटला मी स्वतः RGB मध्ये टाकतो प्रिंटला पण. बाकी sRGB ठेवतोय मी. बाकी स्केल फिक्सल. बाकी साईज तुम्ही बघू शकता तुमच्या समोर आहे. साईज क्रिएट करतो. आता आपल्याला सर्वात पहिले नाही का, आपल्याला आधी समजायला पाहिजे आपण डिझाईन कोणती बनवतोय, डार्क बनवतोय का लाईट बनवतोय. जेव्हा आपण डार्क डिझाईन बनवतो ना, तर आपल्याला फॉन्टचे कलर वगैरे आहेत ना, ते लाईट मध्ये घ्यावं लागतं. समजा आता इथं मी सॉलिड कलर घेतला, समजा डार्क कलर. ह्याच्यावर मी समजा एक टेक्स्ट वगैरे टाकलं, समजा टाईप केलं. मी तुम्हाला दाखवतो करून टाईप. समजा असं टाईप केलं मी, आणि इथं मी असं व्हाईट कलर घेतला. समजा इथं व्हाईट कलर घेतला आणि खालचा कलर मी डार्क घेते समजा असा. तर तुम्ही बघू शकता आपलं बॅकग्राऊंड डार्क आहे, त्यामुळे आपलं जे लाईट कलर आहे, समजा व्हाईट झाला, येल्लो झाला, हे बघा असं, तर तोच दिसणार आहे तुम्हाला कलर. बाकी तुम्हाला डार्क कलर नाही दिसणार आहे टेक्स्टचा. त्यामुळे तुम्हाला सांगत असतो मी प्रत्येक वेळी अपोजिट करायचं. समजा तुम्ही डार्क वर डिझाईन करतात ना, तर लाईट टेक्स्ट यूज करा, म्हणजे लाईट कलर यूज करा फॉन्ट मध्ये. जर तुम्ही लाईट करताय, समजा आता मी इथं मला लाईट डिझाईन बनवायची, म्हणजे फॉग मध्ये बनवायची, त्यावेळेस तुम्ही ना फॉन्टचा कलर आहे ना डार्क घेऊ शकता. तर असं करू शकता तुम्ही. मी फक्त तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपल्याला डार्क डिझाईन बनवायची म्हणून मी ते एक डार्क कलर घेतोय असा. आणि तो कट केलेला आपला बाप्पाची इमेज आहे ना पीएनजी, त्याला मी इकडे ड्रॅग करतोय आणि अल्ट दाबून याची साईज कमी करतोय इक्वल मध्ये. तुम्हाला जर साईज कमी करायची असेल ना इमेजची, तर Ctrl+T करा. त्यानंतर तुम्ही याची साईज कमी करू शकता. आणि कधी कधी तुम्हाला बोलले मी की तुमचं Ctrl+T केल्यानंतर इथं जर अनपिन असेल ना, वर बघू शकता माझा माऊस कड बघा, तर इथं अनटिक असेल ना, तर तुमची साईज कमी जास्त होणार नाही प्रॉपर मध्ये. तर त्या साईडला असं ओढलं जाणार आहे, त्यामुळं इथं टिक पाहिजे. त्यानंतर तुम्ही साईज इक्वल मध्ये कमी जास्त करू शकता चारही बाजूनी. अशी साईज कमी करून घेतो एवढी. आता इकडे कॅलिग्राफी मी तुम्हाला बोललोय, ही मित्रांनी केली होती, मग आपण घेतलेली आहे ती. तर मी ड्रॅग करतो इकडं, अल्ट दाबून याची साईज कमी करून घेतली इक्वल मध्ये आणि लावून घेतो इथं. आता आपण सर्व लावून घेऊ. आता बघू शकता तुम्ही ब्लॅक कलर आहे, तर मी Ctrl+L करून ना व्हाईट कलर करून घेतोय. तात्पुरतं लावून घेतोय मी, नंतर बॅकग्राऊंड करणार आहे आपण. आधी सर्व अलाइनमेंट करून घेऊ टेक्स्टची वगैरे काय कसं सगळं.
तर हे झालंय आपलं याचं काम, हे काय लागत नाही ह्याच्यामध्ये, हे सर्व आहे. बाकी आता आपल्याला काय लागणार आहे, आपण इथं सर्व टाईप केलेलं आहे. तर इथं सर्व टाईप केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. निमित्त सर्व भक्तांना मंगलमय शुभेच्छा. तर ह्या असं कॉपी करतोय मी. तुम्हाला माहितीच आहे टाईप करायचं, मी सेपरेट व्हिडिओ पण बनवलाय, फॉन्ट कसे कन्वर्ट करायचे श्रीदेव वगैरे त्यावर. नॉर्मल आपण टाईप करतो असं इंग्लिशमध्ये, ते मराठीमध्ये तिथं हे होते. असं केलेलं आहे. तर हे मी कॉपी करतोय. खाली स्लोगन पण तुम्ही बघू शकता, गुगलला भेटलेला आहे, तोच घेतलेला आहे आपण. इथं मी अनेकचा फॉन्ट घेते, पेस्ट करते. तात्पुरतं मी असं लावून घेते. नंतर जर मला वाटलं ना शुभेच्छाला कॅलिग्राफी यूज करायची, तर आपण नंतर यूज करू ती. आता फक्त मी लावून घेतो इथं. थोडं मी फॉन्टला असं हे करतोय ना का, थोडं वाकडा करतोय. आणि साईज पण खूप जास्त आहे, जरा कमी करतोय. हे बघा अशी. आता आपण स्लोगन वगैरे पण कॉपी करू, लावून घेऊ ते पण. आणि ह्याची साईज पण थोडी कमी करते मी अशी. आता झूम करतोय मी. झूमने तुम्ही कंट्रोल+ने बी करू शकता. आधी झेड आणि लेफ्ट क्लिक दाबून असं माउसला तुम्ही हे करू शकता. याचा डिस्टन्स थोडा मी कमी करतोय टेक्स्टचा, जास्त चिटकलेला नाही पाहिजे. असं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो तुम्हाला. डिस्टन्स मध्ये गॅप पाहिजे, जास्त बी नाही पाहिजे एवढा, नॉर्मल थोडासा, जेणेकरून आपले टेक्स्ट वाचता आले पाहिजे. तर आपण असं लावून घेऊयात. इथं तुम्हाला वाटलं नाही अजून, तुम्ही खाली घेऊ शकता. हे बघा असं तुमचे लावू शकता, असं काही एवढं हे नाही. की तुम्हाला वाटलं अरे फॉन्ट खूपच मोठं वाटतं, आपली कॅलिग्राफी कमी करून घ्या. हे बघा एवढं तर झालेलं आहे आपण. आता आपण शुभेच्छा आहे ना त्याला कट करतोय मी, आणि आपण कॅलिग्राफी यूज करूया. मी प्लेस करतोय कॅलिग्राफी इकडं. ही कॅलिग्राफी, त्याची साईज थोडी कमी करतो. ह्याला पण व्हाईट कलर घेतोय मी. नंतर आपण कलर चेंज करू त्याचा. तात्पुरतं फक्त आपण लावण्यापुरतं आता हे करतोय. मी असं लावून घेतो इथं. नेहमी सर्व बघताना आहे ना, त्याला मी इथं लाईट फॉन्ट यूज करतोय. साईज इथं 8 करतोय. मंगलमय शुभेच्छाला साईज वाढून घेते आणि इथं रेग्युलरच ठेवते. बाकी डिस्टन्स वगैरे थोडा मी वाढून घेते. ह्याला आपण व्हाईट कलरच ठेवूया. मंगलमयला आपण नाही का अनेक मध्ये बघूया अजून कोणता फॉन्ट असेल तर. ओके, काही विषय नाही. बाप्पाचा फोटो थोडा मोठा केलेला आहे मी. तुम्हाला जर लयशी वाटत असेल ना तर तुम्ही याला इकडे बी ठेवू शकता. असं असं बी जरा भारी वाटते. तुमच्या ह्यानी ठेवा, असं नाही काय की तुम्ही असं ठेवलं पाहिजे. आता आपण बॅकग्राऊंड वगैरे बघूया कसं काय करते ना आपल्याला. बाकी वरून एक पट्टी टाकून बघू आपण. सर्व ट्राय करू, जे जे ट्राय करते ना ते करा. कारण मी डायरेक्ट डिझाईन बनवतोय, मी का आधी डिझाईन बनवलेली नाही. तुमच्या समोर लाईव्ह बनवतोय मी. तर तुम्हाला वाटत मी डिझाईन बनवली परत दाखवते, तसं नाही, काय डायरेक्ट बनवतोय मी. तर आपण काय करूया, इथं बघू शकता ही वेक्टर आहेत, तुम्हाला मी देऊन टाकतो खाली डिस्क्रिप्शन मध्ये. याच्यामधला आपण यूज करून बघू डिझाईन मध्ये, जे चांगलं वाटेल ते. आता मला हे एक चांगलं वाटतं, याला मी ड्रॅग करू शकतो डायरेक्ट.
हे बघा असं इकडं जेव्हा मी त्याला डायरेक्ट कॉपी केलं ना, इकडं असं कॉपी आणि इकडून पेस्ट केलं ना, तिथं मला पेस्ट कशामध्ये करायचं ते सांगा. स्मार्ट ऑब्जेक्ट पाहिजे, पिक्सेल पाहिजे, शेप पाहिजे. तिथं मी शेप लेअरवर क्लिक करतोय. मी शेप मध्ये येईन, इथून मी कलर चेंज करू शकतो. असं हे बघा, त्याची साईज कमी करून घेतोय मी अशी. तर ह्याला मी फ्लिप व्हर्टिकल करतोय आणि इकडं असं वरती लावणार आहे. ह्याच कॉपी घेणार आहे मी अल्ट दाबून. तर ह्याला अल्ट दाबून मी कॉपी घेणार आहे आणि इकडं असं जॉईन करणार आहे. असं जॉईन केलंय मी आता. नंतर ह्या दोघांना मी पिन मारून घेतो. साईज थोडी कमी करतो अशी. मीडियम करतोय मी फॉन्टला आणि थोडं डिस्टन्स वाढून घेऊया. सगळं ओके झालेलं आहे. आता आपण बॅकग्राऊंड तयार करूया. तुम्हाला थोडं ब्लर वाटत असेल कारण मी इथनं झूम करतो ना, ते नीट झूम नाही झालं की तुम्हाला ते ब्लर वाटेल, पण तसं काय नाही. आता आपण बॅकग्राऊंडवर करू, नंतर टेक्स्टला इफेक्ट वगैरे सगळं देऊ. आता ह्याच्या मागे आपल्याला एक सर्कल मध्ये आपण काय काय टाकू शकू ते बघूया. तर आता माझ्याकडे एक दुसरं काहीतरी असं मी यूज करून बघतो कसं काय वाटतंय ते. अरे यूज करायला काय जात नाही आपल्यावर, आपण जे जे काय नवीन ऍड करा ना तेवढं चांगलं असतं. अगं आता इथं माझ्याकडे काय सर्कल टाईप आहे, हे मी बॅकग्राऊंडला यूज करून बघू बाप्पाची. इथं कसं दिसतंय, गोल्डन मध्ये येते. थोडं साईज कमी करून लावून बघणार आहे मी. ह्याला मी सॉफ्ट लाईट किंवा नाही का, हा सॉफ्ट लाईट देतोय. ह्याचा कलर चेंज करून बघू आपण. कलर मध्ये जाऊन मी येलो कलर घेते किंवा व्हाईट कलर घेऊ शकतो मी. तर इथं मी व्हाईट कलर घेतलेला इथून आणि त्याला परत मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून ओव्हरले देतोय. त्याला ऑपोसिटी अशी कमी करतोय मी आणि याची साईज पण वाढून बघू शकतो आपण, नाही का. तुम्हाला पाहिजे तसं करा, एवढं काय हे नाही ते. आणि जर तुम्हाला वाटलं मला एवढं नकोय वरपर्यंत, मग अल्ट दाबून मास्क करा आणि नॉर्मल सॉफ्ट ब्रश घ्यायचे, इथून हार्डनेस 0 ठेवायची. जेवढं लागेल तेवढं मारायचे. फक्त तुम्हाला इथं व्हाईट कलर पाहिजे, इथं ब्लॅक असेल तिथं व्हाईट कलर पाहिजे, मग तुम्ही असं आणू शकता. प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो तुम्हाला कसं हे होतं ते. इथं व्हाईट कलर घेते पूर्ण स्लोगनला आपल्या. आता झूम करू आपण. सर्व आपण अलाइनमेंट केलेले आहे. आता टेक्स्ट तुम्हाला खूप हे वाटत असेल तर इथून बघू शकतो तुम्ही. रेग्युलर ठेवतोय मी. बाकी तर मंगलमयला थोडं बोल्ड करतोय मी इथून मीडियम मध्ये. आणि शुभेच्छाला आपण थोडं असं ग्रेडियंट यूज करूया येलो टाईप मध्ये. हे बघा असं, त्याला शॅडो पण देऊया आपण. ऑपोसिटी कमी करतोय. आणि आता जे गणेश उत्सव आहे ना, तर त्याला आपल्याला लॉंग शॅडो द्यायचा आहे. लॉंग शॅडो साठी आपण प्लगइन यूज करणार आहे. असं इथून तुम्हाला इकडून बी करता येतं, पण ती जरा लईच हे वाटतं ना का, काय ना समजत नाही. म्हणजे कसं करायचं, यूज करायचं नाही का, ते पण तुम्ही करू शकता. तर आपण प्लगइन यूज केलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट फिल्टर मधून बी पाथनी करू शकता, पण प्लगइननी कसं लगेच होऊन जातं एवढं करण्यापेक्षा. तर बघू शकता शॅडो इथे ऍड झालेला आहे. आता आपल्याला काय करायचंय, ह्या दोघांना मी पिन मारून घेतो, म्हणजे कसं आपल्याला ड्रॅग करताना शॅडो ते सोबत हे होईल. आता आपण इथे एक सर्कल ऍड करूया टेक्स्टच्या मागं. हे बघा असं. आणि सर्कलला आपण थोडासा असाच ऑरेंज टाईपचा कलर देऊन ओव्हरले देऊया. असं याची साईज वाढून बघू कसं दिसतंय. थोडं वरतून चपटा करू शकतो आपण असं. ते फक्त आपल्याला ना काय एक ह्याच्यासाठी दाखवायचं, एवढं डार्क नाही ठेवणार आहे मी. थोडं ह्याला चेंज करून बघणार आहे. हे बघा असं. त्यानंतर त्याची ऑपोसिटी कमी करणार आहे. नंतर आल्ट दाबून मास्क करून जेवढं लागेल ना मला, हे बघा असं थोडं दाखवणार आहे फक्त, जेणेकरून आपण तिथं
हायलाइट झालं पाहिजे आपलं टेक्स्ट. हे बघा असं. एवढं झालं. तर मी 3 लाईन मध्ये ठेवतोय. त्याचा डिस्टन्स वाढवतो, मीडियम करतोय. बस ओके. आता काय करणार नाही मी जास्त इथं. आता सर्व आपण जे काय बघणार आहे ना, सर्व बॅकग्राऊंड बघू. बॅकग्राऊंडचं काय कसं करायचं. तर फोटोला आपण सर्वात पहिलं फिल्टर मध्ये जाऊन कॅमेरा फिल्टर मारूया. कॅमेरा फिल्टर मध्ये कॉन्ट्रास्ट ऍड करू, हायलाइट थोडी, टेक्स्चर. बस ओके. आता नाही काय. आता आपण बॅकग्राऊंड बघू. पिंटरेस्टला येऊ. इथं आपण ऑरेंज टाकू फक्त. इथं ऑरेंज टाइप मध्ये आपल्याला बॅकग्राऊंड भेटतील खूप सारे. ह्यामधलं आपण जे आवडेल ते. समजा आता मला हे वाला आवडलं, त्याच्यावर गेल्यानंतर बघा हे वाले बॅकग्राऊंड भेटले आपल्याला, किंवा अजून खाली आल्यानंतर तुम्हाला अजून बॅकग्राऊंड भेटतील. डायरेक्ट व्हिडिओ बनवते म्हणलं मी, डायरेक्ट कोणतं पण बॅकग्राऊंड उचलून टाकणार आहे डायरेक्ट. कारण सगळं झालंय आपलं, मेन काम तर सर्व झालं. आपल्याला फक्त आता बॅकग्राऊंड ऍड करायचे. तर इथून मी बॅकग्राऊंड टाकलं. तुम्ही बघू शकता कसं दिसतंय. तरी अजून आपल्याला त्याला सॉफ्ट लाईट करायचे. इथं अजून ब्लेंड चेंज केले ना तर अजून चांगलं वाटतं. समजा लाईट मध्ये जाऊन ह्याची ऑपेसिटी कमी केली अशी, तर हे बघा असं बी ओके वाटते. किंवा सॉफ्ट लाईट देऊन पण तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला वाटलं ना रे शॅडो खूपच डार्क दिसतंय, तर त्याची पण तुम्ही ऑपेसिटी कमी करू शकता. आता आपल्याला टेक्स्टला इफेक्ट द्यायचा आहे. आपण टेक्स्टला इफेक्ट देऊया. टेक्स्टवर क्लिक करून एक इथलाच कोणता तरी एक टेक्स्चर घेणार आहे. समजा आता हे वाला टेक्स्चर बी भारी. तुम्हाला लय वेगळं वाटणार आहे काय ऍड करतोय तो असं तसं, पण तुम्हाला माहिती पाहिजे की नाही का असले टेक्स्चर यूज केले ना डिझाईन मध्ये एक वेगळाच लुक येतो. आता मी ते डाउनलोड केलं, किंवा चला हे वाला डाउनलोड करतो मी. दोन्ही डाउनलोड केले, असं नाही की ते हे केले, दोन्ही केले तुमच्या समोर सर्व. मी काही हे केलेलं नाही. तिथं प्लेस करून दाखवतो मी तुम्हाला. आता हे वाला बॅकग्राऊंड मी टेक्स्ट चार्ट टाकून दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता तुम्ही कसं दिसते. आता आपण ब्लेडिंग ऑप्शन मध्ये जाऊ आणि टेक्स्टला इफेक्ट देऊया. सर्वात पहिला आपल्याला बेवेल ऍड करावा लागतो. तर बेवेल मध्ये काय असतं तुम्ही बघू शकता. स्टाईल वगैरे आउटर बेवल आहे. आउटर मध्ये बाहेरच्या साईडने तिथे जशी तुम्ही साईज वाढल ना ते बघा टेक्स्टला इफेक्ट पडते. एवढा टेक्स्टला इफेक्ट देऊ शकतो आपण. आणि ह्याचा डेप्थ कमी करू शकतो असा. कसं एवढं झालं. बाकी इथं मी काहीच करत नाही. तर नॉर्मल ओव्हरलेला हाच कलर ठेवते दोन्ही साईडला. त्यानंतर इनर शॅडो मध्ये नाही का एक लाईट ऍड होती इनर साईडला. लायनर डॉज ऍड केलेला. इथं मी डिस्टन्स बघू शकतो तुम्ही. तुमच्यावर डिस्टन्स किती पाहिजे. तर नॉर्मल मी एवढा ठेवलाय 8-9. आणि इथून साईज पण आहे त्याची. अशी साईज वगैरे तुम्ही ऍडजस्ट करू शकता असं. आता आपण खाली आउटर ग्लो पण आहे, ड्रॉप शॅडो पण आहे. तुम्ही ड्रॉप शॅडो मध्ये ब्लॅक कलर घेऊन बघू शकतो नाही का मला पाहिजे का. तर मी नाही यूज करणार आहे ड्रॉप शॅडो, कारण आपण लॉंग शॅडो यूज केलेला आहे. मी ओके करतो. इनर शॅडो मध्ये आपण इथं व्हाईट कलर पाहिजे ना आपल्याकडनं हे झालं होतं ते. आणि ड्रॉप शॅडो मध्ये शॅडो पाहिजे नसेल तर शॅडो यूज करू शकतो आपण, पण मी नाही यूज करणार आहे. मागाशी आपण इथंच ब्लॅक कलर घेतल्यामुळे ते आपलं इनर शॅडोचा प्रॉब्लेम झाला होता. तर ओके एवढं ओके करतो. तर बघू शकता आपण टेक्स्चर टाकलं, टेक्स्टला इफेक्ट दिला. आता मी मागाशी तुम्हाला अजून एक टेक्स्चर ऍड करून दाखवलं होतं हे वालं. हे पण तुम्हाला यूज करून दाखवतो मी. बघू शकता तुम्ही हे पण किती ओके दिसते. मी हेच ठेवणार आहे. ते पण ओके दिसते बघा. हे पण चांगलं दिसते, हे पण चांगलं दिसते. असं काय नाही, मी तुम्हाला फक्त सांगितलं तुम्ही कोणतं बी यूज करू शकता.
अजून आपण काय काय ऍड करू शकतो. आता आपल्याला नाही का फोटोला आपल्याला बॅकग्राऊंड सोबत मॅच करायचंय, त्यासाठी मी कंट्रोल बी करतोय आणि त्या कलर बॅलेन्स आलेला आहे. ह्यामध्ये मी रेड कलर असा वाढवणार आहे, कारण बॅकग्राऊंडला रेड कलर आहे आपल्या. थोडा येल्लो पण कमी करणार आहे नॉर्मल असं. एवढं झालं. आणि जे आपण वरती यूज केले ना हे, तर त्याला मी इथं सॉफ्ट लाईट करतोय, कलर व्हाईट करतोय. खालच्याला पण इथं मी व्हाईट कलर आणि सॉफ्ट लाईट. एवढं झालं. आता आपण काय काय ऍड करू शकतो याच्यामध्ये. आपण खूप काय ऍड करू शकतो. समजा अजून मला जर वाटलं ना काय ऍड करायचे दुसरं, तर ते मी ऍड करू शकतो इथं. किंवा असं मंडप टाईप असतं ना थोडं, ते बघू आपण. इथं तुम्ही बघू शकता आपण जे मंडप टाकलं होतं आपल्या भाषेत, त्याच्यानंतर तिथं आपल्याला असे बॅकग्राऊंड भेटले. तर ह्याच्यामधले आपण बॅकग्राऊंड यूज करू शकतो थोडं नाही का. डाउनलोड करतो आणि आपण सगळ्यात खालच्या लेअरला वर पेस्ट करूया, प्लेस करूया. त्यानंतर ह्याला सॉफ्ट लाईट देऊन असं थोडी ऑपेसिटी कमी करू शकतो. मास्क करून तुम्ही असं मारू शकता नॉर्मल नाही का बॅकग्राऊंडच्या इथं. ऑपेसिटी थोडी कमी करा. नॉर्मल फक्त दिसलं ना नॉर्मल तरी डिझाईन मध्ये एक वेगळा लुक येतो. आता तुमच्या समोर डिझाईन केली मी सर्व. आता जर मला वाटलं ना इथून क्लोथ वगैरे ऍड करायचंय, त्यासाठी मी माझ्याकडे काहीतरी हाय क्लोथ आहे, तो मी ऍड करून दाखवतो तुम्हाला. अगं इथं हा क्लोथ ऍड करतोय मी. ह्याला कलर यू मध्ये असतं ना आपलं, कंट्रोल यू, सॅच्युरेशन आपण थोडं चेंज करूया. ह्या टाइप मध्ये थोडं लाइटिंग बी जरा कमी करतोय. ह्याला थोडं ब्लर करू, फिल्टर मध्ये जाऊन मोशन ब्लर वगैरे करू शकता तुम्ही. नॉर्मल थोडं अँगल वगैरे सेट करा. असं बी ओके वाटते. ऑपेसिटी थोडीशी कमी करू. ह्याला कंट्रोल जे करून डुप्लिकेट घेऊ आणि ह्याला ना का आपल्या फोटोच्या वर आणूया असं, आणि थोडं खाली असं हे करून तिची ऑपेसिटी वाढवून बघू. किंवा थोडं इकडून नाही का असं ऑपेसिटी कमी करू नॉर्मल थोडी. तुम्ही बघू शकता अशी डिझाईन आपण केली तुमच्या समोर सर्व काय. आणि लास्टला काय करा, फक्त एक तुम्हाला सांगतो मी, एक तुम्हाला वाटलं ऍड करायचं तर करा, नाही तर नका करू. मी तुम्हाला ऍड करून दाखवतो. ह्याला मी रोटेट करतो. हे नॉर्मल नाही का असं इफेक्ट आहे, त्याला तुम्ही असं स्क्रीन वगैरे लावू शकता. हे बघा असं. आणि ऑपेसिटी कमी करतो. किंवा मग ह्याच्या जागी अजून दुसरे की ते पण ऍड करून दाखवतो तुम्हाला. ह्या टाईपचं इथं पण आपण ऍड करून दाखवतो स्क्रीन करून. ह्याला रोटेट करू आपण. हे बघा असं पण तुम्ही ऍड करू शकता. आणि फोटोच्या मागे एक पेन ऍड करतोय. ही वाली. आणि याचा ब्लेंड चेंज करून बघू आपण. जो चांगला वाटत ना तो ठेवूया आपण. हार्ड लाईट चांगला दिसते, ठेवला. आणि एक लास्ट इफेक्ट शेवटचा सगळ्यात वरती यायचा आणि एक न्यू लेअर घ्यायची. आणि डिझाईन मध्ये जास्त समजा इथे एक लाईट ऍड करायची ना, तिथं मी सॉफ्ट लाईट घेतो येलो कलरची आणि अशी मारतो एकदा. नॉर्मल ऑपोसिटी कमी. असं करू शकता. आता सर्व झाले आपलं. आता आपण काय करूया, सर्व मर्ज करूया. कंट्रोल शिफ्ट अल्ट ई दाबून मर्ज करतो आणि फिल्टर मध्ये जाऊन कॅमेरा इफेक्ट मारू आपण.
फायनल वाला. त्यामध्ये कॉन्ट्रास्ट ऍड करू, टेक्स्चर थोडं ऍड करू. कलर मिक्सर मध्ये समजा तुम्हाला जर रेड कलर जास्त वाटत असेल ना तर कमी करा, किंवा कमी असेल तर वाढू शकता, जसं तुम्ही डिझाईन बनवणार त्यावर आहे. बाकी खाली कॅलिब्रेशन मध्ये थोडस कलर हे करते बस. ओके, आता आपली डिझाईन बघा तुम्ही फायनल कशी झाली, मी तुम्हाला झूम करून दाखवत होता. हे बघा, गणेशोत्सव निमित्त सर्व भक्तांना मंगलमय शुभेच्छा. इथं बाप्पाचं PNG आपण ऍड केली आणि आपण अशी डिझाईन बनवलेली आहे. आता मी फुल स्क्रीन मध्ये बनवली, म्हणजे अशी तुम्ही आडवी समजा 10x8x10 पण बनवू शकता. मग तुम्ही आडवी जर बनवली ना, हा फोटो इकडे टाका, मध्ये हे येईन, हे इथं टाकले ते खाली येईन. बाकी इकडे अजून एक फोटो, खाली पोरांचे फोटो येऊ शकतात, तुमचे नाही तुम्ही करा. बाकी लाईव्ह डिझाईन तुमच्या समोर करून दाखवलेली आहे. अजून टाइम देऊन केले तर अजून भारी होईल, असं काही हे नाही एवढं. बाकी सर्व तुमच्या समोर बनवलेली आहे. मटेरियल PhD वगैरे सर्व खाली डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल. बाकी हे पण देऊन टाकतो तुम्हाला खाली. कॅलिग्राफी आता जे यूज केले आपण ही देऊन टाकतो, माझ्याकडे थोडेफार असतील ते देऊन टाकतो. बाकी व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.